हाय फ्रेंड, नमस्कार. कशा सगळे मजेत ना? सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप दिवस झाले मोठा ब्लॉग बनवला नव्हता. आज ट्राय करूया आपला मोठा ब्लॉग होतो की नाही ते बघा. कारण आपण चाललो आहोत आई रत्नेश्वरी मातेच्या पालखीला आणि आजची जत्रा आहे त्यांची. तर चला तिकडे जाऊन भेटूया. आणि हे आहे उरणला. तर आपल्यासोबत कोण कोणी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला आता खोकला झालेला त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष करा. पण चला आपण निघूयात आता. आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे गेलं अरे आणि पुढं दादाचं पण आहे. चला दाखवतो तुम्हाला. संकेत द्या हाय. चला आता सगळ्यांना जाम जागा सन्मानित करताना ग्रामसेवक मंडळ आणि तुला किती जण बोलतील माझा ब्लॉग बघलं? ज्योतीने त्याला ब्लॉग मध्ये टाकलं ना, त्यांना सांग मी बघत नव्हतो तरी मला ब्लॉग मध्ये घेतला बोलतो. मग इकडे बघ ना माझ्याकडे. हा आता बघितलंस ना. चला आता आपण निघतोय. कुठे जायचं? द्रोणागिरी. द्रोणागिरी देवीवर. इकडे विश्वताला घेतलंय.
संकेत दादा आता ड्रायव्हर चेंज केला. तुझे भाऊ गेले वाटतं पुढे. त्यांच्याच विश्वदा काय ट्रॅफिक आहे. अशी एवढी थांबा इकडे बघा. तर चला आता इथून आपण द्रोणागिरी देवस्थानाच्या इथे आलेलो आहोत आणि आपण इथे परमणीमधून आतमध्ये जाणार आहोत. आणि आपल्याला विश्वदा सांग विश्वदा इथे काय ही देवीची कमान आहे आणि इथून आता एंट्री आहे. चला 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 बघू. तुम्ही इकडे पण भरपूर जत्रा वगैरे भरलेले. चला अरे मग बोंबल गुलाबी 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 गुलाबी. आम्ही सगळ्यांना भेटलो आणि आता चला भारी वाटलं. आणि तुला रत्नेश्वरीला गेलेलो आम्ही पाया पडायला. तर इथं कोणाला माझ्या रत्नेश्वरीची पावली उद्या निघेल असेल होते तुम्हाला. आम्ही दर्शनासाठी गेलो तिकडे आणि दर्शन भेटतील. उद्या भरपूर गर्दी असेल. उद्या दर्शनाची शक्यता कमी आहे. मला मंदिर कसं वाटतं आईने उद्या जायला पाहिजे. आवडला इथलं प्रश्न. दुसरा वर्ष धमाल असते या पालखीला. डेकोरेशन पण एकदम भारी असतं आणि पालखी एकदम जोशामध्ये निघतं. आणि आमचं पालखी समजतो की आज आम्हाला इथे यायची संधी भेटली. धन्यवाद. ओके त्याला घेतलं असेल उदो उदो येईल कोट. चला हो मंडळाचा आलो दर्शन. हो हो तिला जेवायला आणि स्वतःने पिले लिंबू पाणी. का असा डाएट डाएट नाही मला जेवणच नाही. आता इथे आम्ही पोहोचलोय. जेवण करायला फटाकडे आहे का?
बसलो सगळे आणि इकडं मला टाकून सगळे मच्छी बिच्छी खाल्ली. पण जाऊ दे आता आम्ही माझ्या मैत्रिणी एवढं स्पेशल मला बनवलेलं त्याचं चिकन, तिला माहीत पण नव्हतं मी येणार आहे. तर चला आता निघतोय मी घरी. किती वाजले? 2. घरी जायला 2 वाजतील वाटतं. जसं आता आम्ही पोहोचलेलो आहोत घरी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला तर फार आवडला असेल, पण या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. खूप भारी दर्शन झालं, म्हणजे अचानक आणि भयानक प्रोग्राम झाला हा, पण खूप भारी दर्शन झालं देवींचं. दोन्हीकडे दर्शन झालं, रत्नेश्वरीला पण झालं, द्रोणागिरीला पण झालं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सगळेजण खूप भारीच होते. तर कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.